वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आजच्या या व्हिडिओमध्ये मराठी विषयाचे स्पष्टीकरण कौशल्याची पाठयोजना कशी काढायची ते आपण बघणार आहोत। सुरुवातीला छात्राध्यापकाचे नाव म्हणजे स्वतःचे नाव लिहून घ्यायचे, त्यानंतर शाळेचे नाव, कौशल्य स्पष्टीकरण कौशल्य, वर्ग घेतलेला आहे आपण इथे 7वी, विषय मराठी आणि मराठी या विषयामध्ये आपण कवितेवर हे सूक्ष्म अध्यापन पाठयोजना काढत आहोत, स्पष्टीकरण कौशल्याची पाठयोजना काढत आहोत। म्हणून घटकामध्ये इथे येणार पद्य आणि उपघटकामध्ये त्या कवितेचं नाव इथे आपण लिहून घेतलेलं आहे। कवितेचं नाव म्हणजेच आपला उपघटक आहे थेंब आज हा पाण्याचा, वेळ आहे 5 मिनिटे, दिनांक तुम्ही लिहून घ्यायचे। स्पष्टीकरण कौशल्याची पाठयोजना काढताना इथे आपण 3 कॉलम करून घ्यायचे आहे, शिक्षक कृती, विद्यार्थी कृती आणि उपकौशल्य। शिक्षक कृतीमध्ये पहिला मुद्दा येणार, शिक्षक विद्यार्थ्यांना प्रस्तुत कवितेच्या कवयित्री सुनंदा भावसार यांच्याविषयी थोडक्यात माहिती सांगतात। विद्यार्थी कृतीमध्ये येणार, विद्यार्थी ऐकतात आणि उपकौशल्य येणार प्रारंभिक विधान। त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये दुसरा मुद्दा येणार, शिक्षक प्रस्तुत कवितेविषयी थोडक्यात माहिती सांगतात। प्रस्तुत कवितेत कवयित्रीने मानवी जीवनातील पाण्याचे महत्त्व विशद केलेले आहे। विद्यार्थी कृतीमध्ये येणार, विद्यार्थी ऐकतात आणि उपकौशल्य येणार स्पष्टीकरण दुवा। त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये शिक्षक कविता चालीत वाचून त्याचा भावार्थ स्पष्ट करून सांगतात। शब्द जाऊ दे पासून तर थेंब आज हा पाण्याचा हे ध्रुवपद वाचून दाखवतात आणि त्याचा भावार्थ स्पष्ट करून सांगतात। भावार्थ असा आहे, कवयित्री म्हणतात शब्दापेक्षा अर्थाला जास्त महत्त्व आहे, म्हणून शब्द जाऊ दे आणि फक्त अर्थ राहू दे। आभाळातून पडणारा आणि जीवनाला खूप मौल्यवान असणारा जो पाण्याचा थेंब आहे त्याची महती आज आपण गाऊया। विद्यार्थी कृतीमध्ये येणार, विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकून समजावून घेतात आणि उपकौशल्यामध्ये येणार स्पष्टीकरण दुवा आणि उदाहरण। त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये पुढील मुद्दा येणार, शिक्षक कविता गाऊन त्याचा भावार्थ समजावून सांगतात। मोती बनवणीपासून तर थेंब आज हा पाण्याचा हे पहिलं कडवं शिक्षक गाऊन दाखवतात आणि त्याचा भावार्थ स्पष्ट करून सांगतात। भावार्थ असा आहे की कवयित्री म्हणतात पावसाच्या सरीमधून हे थेंब जेव्हा मोती बनून सरसर खाली येतात जणू एखादी सुंदर परी मोत्यांची माळ ओवते आणि माळ निसटून मोती विखुरतात तेव्हा ती बावरते। या मोतीरूपी थेंबाचा संचय कर, साठा कर, कारण यावरच तुझे जगणे अवलंबून आहे। आभाळातून आज बहुमोल असा पाण्याचा थेंब तुझ्यासाठी खाली येत आहे। हा पाण्याचा थेंब नसून बहुमोल मोती आहे असे समजून त्याचा संग्रह कर। मोत्याला जसे पेटीमध्ये कपाटामध्ये सांभाळून ठेवतो तसाच पाण्याचा संचय कर, अशा कवयित्री इथे म्हणत आहे। विद्यार्थी कृतीमध्ये येणार, विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकून समजावून घेतात आणि उपकौशल्य येणार स्पष्टीकरण दुवा आणि उदाहरण। त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये त्यापुढील मुद्दा येणार, अशा प्रकारे कवयित्री सुनंदा भावसार यांनी मोत्याचे उदाहरण देऊन पाण्याची साठवण करून ठेवण्याचा बहुमोल असा संदेश दिलेला आहे। विद्यार्थी कृतीमध्ये येणार, विद्यार्थी ऐकतात आणि उपकौशल्यामध्ये येणार नियोजित पुनरावृत्ती। त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये शेवटचा मुद्दा, अशा प्रकारे आपण सुनंदा भावसार रचित थेंब आज हा पाण्याचा या कवितेचा सुरुवातीचा भाग अभ्यासलेला आहे। विद्यार्थी कृतीमध्ये येणार, विद्यार्थी ऐकतात आणि उपकौशल्य येणार अंतिम विधान।